सांगली शहरातील अभयनगर येथे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व हमाल पंचायत पतपेढीचे सभापती बाळासाहेब बंडगर यांचे नातू व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक मारुती बंडगर यांचे चिरंजीव वेदांत बंडगर यांच्यावर राहत्या घरी गोळीबार करण्यात आला। सदर गोळीबारात वेदांच्या उजव्या डोळ्यात गोळी लागून जागीच मृत्यू झाला आहे। घटनास्थळी पोलीस प्रमुख तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, LCBचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके जिल्हा बाहेर रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। या हत्येचा पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं। पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेलं आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे।